तर मंडळी तुम्ही पण अशीच कारल्याची भाजी बनवता का? कारले आधी तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर बटाट्याचे चिप्स करतो त्यानुसार आपल्याला कारल्याचे बारीक स्लाइड्स करून घ्यायचे। हवं असल्यास तुम्ही बारीक चिरून पण इथं करू शकता। तुम्ही अशा पद्धतीने करते। आता ते कट केलेले कारले आहेत त्यात आपल्याला पूर्ण बिया काढून घ्यायचे आहेत। आता मीठ लावून आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। छान असं मिठामध्ये मुरल्या जातात। पूर्ण कारले आपल्याला पिळून घ्यायचे, म्हणजे त्यातला रस आपल्याला काढून घ्यायचे। फोडणी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं, जिरं मोहरी घालून घ्यायची, 1 चमचा हळद आणि लाल तिखट घातले। हवा असला तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा करून पण त्यामध्ये घालू शकता। आपण यामध्ये कांदा लसूण न वापरता ही भाजी बनवत आहे। नंतर कट केलेले कारले जे होते पिळून घेतलेले ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि वाफेवर 2 ते 3 मिनिटं चांगले होऊ द्यायचे। अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कारण मीठ कारल्यामध्ये पण आपण घातलं होतं फिरताना, त्यामुळे मीठ अगदी आपले थोडंसंच घालायचं। 2 चमचे पोहे खायचा, शेंगदाण्याचा कूट घालायचा, आवडल्याचं घालायचं किंवा नाही घातला तरी पण चालतं। मस्त आपली कारल्याची भाजी इथं तयार झाली। तुम्ही ही भाजी पितृपक्षातही करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर